डॉक्टर सुजय विखे पाटील यांची सावळीवेरी येथील कार्यक्रमात आरक्षण मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे मराठा आरक्षणासंदर्भात समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा साहेबांबरोबर काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा घाबरून गेला होता। प्रत्येक जणाला हे वाटायचं की हे आता आपलं राजकीय अंत होतो की काय। अनेक लोक खुशी होते की आता यांचा कार्यक्रम होईल, पण दुर्दैवाने साईबाबा त्यांना तो आनंद देऊ शकले नाही आणि साईबाबांच्या आशीर्वादाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विश्वास आपल्या साहेबांवर टाकला, अतिशय शांततेत संयमाने एक आठवडाभर साहेब एकाच घरामध्ये थांबून जवळपास 20 मीटिंगा साहेबांनी केल्या आणि काल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या साहेबांनी तो प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता उद्या ते आपल्या गावी परत येत आहे। आणि आरक्षणाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजाला धक्का न लावता, कोणाचंही आरक्षण काढून न घेता, कुठल्याही इतर समाजावर अन्याय न करता एक समन्वयाचा तोडगा, एक सकारात्मक तोडगा। आणि मी सकाळी पाथर्डीला होतो तर त्या पाथर्डीला त्या रस्त्यावर जात असताना सगळ्या टेम्पो भरून लोक परत आपल्या आपल्या गावी चालले होते। कोणी सावरगावला चाललं होतं, कोणी माजलगावला चाललं होतं। सगळ्या नांदेडचे लोक, वैजापूरचे लोक, त्यांनी त्यांचे टेम्पो थांबू थांबू माझ्याबरोबर फोटो काढले। हे आपण या मागच्या 4 दिवसामध्ये करू शकतो आणि हे साईबाबांची कृपा आहे। या मतदारसंघाच्या मायबाप जनतेने जे आशीर्वाद आपल्याला दिले, जे तुम्ही प्रेम दिलं, हे त्या प्रेमाचं प्रतीक आहे की एवढ्या संकटाच्या कालावधीमध्ये देखील आपली निवड झाली आणि त्या निवडीला साथ ठरेल असंच काम आपल्या साहेबांच्या माध्यमातून झालं। मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने जी जी जबाबदारी आपल्यावर पडेल, आपल्या सगळ्यांच्या साथीने ती पूर्ण केली जाईल। प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।